टिडा, पाहिलंस? तू तर खूप मोठा माणूस होणार. रस्त्यात तर खूप पाऊस होता. ही तर रामानंद बाबांची कृपा आहे. मी तुमच्यासाठी आणखी भाकऱ्या बनवते. नाही नाही, आणखी भाकऱ्या बनवायची काही गरज नाहीये. तुम्ही 13 भाकऱ्या तर बनवल्याच आहेत. 10, 11, 12, 13 बरोबर 13 भाकऱ्या. संत टिडोजी महाराज की हिरा, हे सगळं काय चाललंय? संत टिडोजी महाराज मला की झोप येते. संत तू टिडोजी बाहेर काय महाराज चाललंय ते की. बघ जरा. हा, झोप. तसंही रात्री पोटभर खाल्लंस तू. संत मी? टिडोजी महाराज की. आणि तू तुटून पडला होतास एखाद्या अधाशासारखा, त्याचं काय? हो का? तू तर मिठाईवर मिठाई फस्त करत होतास. मिठाई पाहिल्यावर तोंडातली लाळ थांबत नाही तुझ्या. आता कोणी इतका आग्रह करत असेल तर काय करणार? हो ना, इतका ज्ञानी पुरुष जावई म्हणून मिळाल्यावर आग्रह तर करावा लागणारच. सासरीत थोडा तरी मान मिळायलाच हवा ना. हिरा, मी झोपलोय. हा, आलो आलो. जावई बापू झोपलेत का? नाही नाही, ध्यानात बसलेत ते. खरं तर ध्यानात ते नेहमी असेच बसतात. अच्छा अच्छा, बाहेर सगळे गावकरी त्यांच्या दर्शनासाठी थांबलेत. मी तर खरं म्हणजे एक दोघांनाच सांगितलं होतं. हो हो, चालेल ना, काही हरकत नाही. त्यांचं ध्यान होऊ दे जरा, मग ते तयार होतील. 1 तास लागेल. ओ हो हो हो, अच्छा अच्छा. पण तोपर्यंत तुम्ही जरा लोकांना दर्शन देऊन सांगितलं तर सगळ्यांना बरं वाटेल. हो हो, अरे का नाही, येतो ना मी. अच्छा अच्छा, ठीक आहे. टेढा गेल्या त्या. गेल्या? वाचलो. आता बाहेरचं सगळं तू सांभाळ, कळलं ना हिरा? हो, तू झोप आता, मी बघतो सगळं. हा, ठीक आहे. महाराजांचं दर्शन माझी सगळी दुःख दूर आले महाराज. अरे 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 अरे, मी नाही, महाराज तर आत आहेत. महाराज जात आहेत. हो, मी महाराजांसाठी हार आणला होता. कुंभकर्णा उठ. काय झालं? झोपू दे ना. अरे आता अडकलो आपण नाही, तू अडकलास. का? काय झालं? अरे बाहेरची गर्दी तुझ्या दर्शनासाठी वेडी झालीये. हिरा, काहीतरी कर ना. मी बाहेर जाणार नाहीये. आता काही फायदा नाही, हे सगळं तुझ्या सासूने केल्याचा परिणाम. आता तू काय ते बघ, मी तर निघालो. मला चपला खाण्याची हौस नाहीये. हिरा, बघ, तुला माझी शपथ आहे, मला सोडून जाऊ नकोस. तूच मला वाचवू शकतोस. नको जाऊस ना इथून. मी हात जोडतो तुझ्या समोर. आता काय करणार? आता तर फसलोच. टिडा, एकदा तरी तुला सगळ्यांसमोर जावंच लागेल. त्यानंतर कान पकडून तुला म्हणावंच लागेल, कोणासमोरही कधी प्रवचन देणार नाही आणि हुशारीने बाता मारणार नाही. आता तर कानाला खडा. मी आजपासून हुशारी कधीच करणार नाही आणि कोणाला प्रवचनही देणार नाही. मग ठीक आहे, चल बाहेर जाऊया. नको रे. हे बघ, आपण असं करूया, तू जास्त बोलूच नकोस. लोक जे काही करतील ते त्यांना करू देत. अरे नाही नाही हिरा, मी तर सगळ्यांना खरं सांगून टाकेन की मी कोणी संत वगैरे नाहीये. तुझ्या सासूशी बदनामी होईल, जी सगळीकडे तुझं गुणगान गाऊन आली आहे. तुझं लग्न तर मोडलंच म्हणून समज. आणि हो, तुझे बाबा आपल्या दोघांना उलट टांगून काठीने धुलाई करतील. अरे मग तूच सांग ना हिरा, हा काय करूया? आता काहीतरी करूनच निभवावं लागेल. बर, पण काही गडबड तर होणार नाही ना? अरे मजा करून घे ना. हार मिळतील, प्रसाद मिळेल, भेटी मिळतील. पण त्यानंतर मात्र सगळं बंद. हं? हा, उद्यापासून तर मी अशा भानगडीमध्ये पडणारच नाही. हे बघा, महाराज बाहेर येण्यासाठी तयार झाले. पण एक अडचण आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आज पौर्णिमा आहे, ते कोणाशीही बोलणार नाही. त्यामुळे आज त्यांचं मौन व्रत आहे. म्हणून बघा, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. नाही एकेकाने त्यांचं दर्शन घ्या. ठीक. मी महाराजांना आता घेऊनच येतो. अरे थांब थांब. अरे ते माझ्याकडे दे. तेच
आलो, महाराज आले. टिडोजी महाराज की टिडोजी महाराज की महाराज संत महाराज महाराजांचा विजय असो. लय ऐकलंय तुमच्याबद्दल. तुम्ही बाबा रामानंदाचे अवतार आहात. माझं दुःख दूर करावं. माझ्या 2 बकऱ्या काल रात्रीपासून दिसत नाहीयेत. त्यांना शोधून काढा हो. म्या लई गरीब आहे महाराज, लई गरीब आहे. महाराज विचारतायत की तुझ्या बकऱ्या कालच्या पावसात हरवल्या होत्या. हा कालच्या पावसातच हरवल्या त्या. ते म्हणतायत त्यांच्या गळ्यात लाल धागा बांधला होता. वय वय इथे जवळपास एखादा गोठा आहे. आहे ना. गावाच्या बाहेर धर्मशाळेच्या बाहेर गोठा आहे. हा. महाराज म्हणतायत की तुझ्या बकऱ्या त्याच गोठ्यात आहेत. एक काम करा, हिच्या बरोबर जा कोणीतरी. तुम्ही जा आणि तिथे बकऱ्या आहेत बांधलेल्या, त्या घेऊन या. हा? टिडोजी महाराज की आलू आलू. चला, चला लवकर. हो, चला की. अरे तुम्हा समजांना प्रसाद दाखवायचा ना. थांबा की थांबा. हा घ्या. खुद ही डूबे खुद बन जाए. याच्यावर समजांनी प्रसाद ठेवा. टिडोजी एकेकाने यायचं. एकेकाने. हा ठीक आहे. हळू हळू. हा आरामात. हा. महाराज 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 तुम्ही तर देवाचा अवतार आहात महाराज. बकऱ्या मिळाल्या महाराज. बकऱ्या मिळाल्या. वय वय महाराज तुम्ही लई मोठी आहात. उल्टा पर पावे संत टिडोजी महाराज की संत टिडोजी महाराज की संत टिडोजी महाराज की. टिडोजी हे काय ऐकतोय मी? आपल्या गावात दुसऱ्या कुणाचा तरी जय जयकार. प्रसादाची चर्चा चालली आहे. भरपूर प्रसाद दाखवला जातोय. सरदार रागावू नका. खूप मोठे महाराज आहेत. काल लोकांना त्यांनी चमत्कार दाखवला. बडबड बंद कर. अरे अशा वाटेल त्या गोष्टी रचून कोणी संत महात्मा बनत असतात. तुम्ही बरोबर बोलत आहात सरदार. पण असं वाटतंय सगळ्या गावकऱ्यांच्या अकलीवर पाणी पडलंय. अरे तो छोटासा पोरगा एका छोट्या गावातून येतो काय आपल्या सासरी आणि संत महात्मा बनतो. बऱ्याच दिवसांपासून गावकऱ्यांना माझा काही चमत्कार दाखवलाय नाही ना, म्हणून झालंय हे असं. चपलेचा मार पडेल ना सगळ्यांना, तेव्हा सगळे पाय धरायला तरी इकडे माझे. इथे प्रसाद ठेवायला सांगा तर जीवावर येतं त्यांच्या. आणि तिथे राशी लागतायत नुसत्या. सरदार तुमची बरोबरी कोण करू शकेल? संत तर परमेश्वराने पाठवलेले असतात. त्यांचा आदर सत्कार तर करायलाच हवा ना. आता लवकरच कळेल कोण किती मोठा संत महात्मा आहे ते. आता पाठवतो जबरूला त्या बाईच्या इथे आणि उचलून आणतो सगळा प्रसाद. सरदार विनंती करतो असं काही करू नका. ते तर साक्षात बाबा रामानंदांचे अवतार आहेत. असं होऊ नये की त्यांच्या नाराजीमुळे इथे काही अनर्थ ओढवेल. असं वाटतंय तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये. अरे राज्यकारभार तलवारीच्या ताकदीच्या जोरावर चालतो, कुणाच्या दयेमायेवर नाही. तू जाईत ना. मी तुमचाच चाकर आहे सरदार. तुम्ही जे कराल जे सांगाल तेच मान्य आहे मला. प्रणाम राणी सरकार. काय झालं भैरव काका? आता काय सांगू राणी सरकार. आम्ही छोटी माणसं बोललो तर वाईट दिसेल. संतांच्या क्रोधाला तर मोठे मोठे राजे महाराजे घाबरतात. एखाद्याच्या भक्तीचा अपमान करणं आपल्याला शोभून दिसत नाही. त्या संतांचं तर काही बिघडणार नाही. पण काय म्हणायचंय तुम्हाला भैरव काका? मोकळेपणाने सांगा. असं कोड्यात बोलल्यावर काहीच कळणार नाही. कोणी कोणाचा अपमान केलाय? राणी सरकार तुम्ही चाललाय संत टिडोजींच्या दर्शनाला, पण इथे सरदारांनी संतांच्या पुढ्यात ठेवलेला प्रसाद उचलून आणायची आज्ञा केली आहे.
त्यांच्या मनात आलेलं सगळं भलं बुरं त्यांनी संतांजवळ बोलून दाखवलं. का असं का म्हटलं त्यांनी? दारू राणी सरकार, दारू. दारूने कोणाची साथ दिली आहे का? दारूचं तर कामच मुळी भडकावणं आहे. दारू दिवसा काय झालंय हे सरदारांना? संतांच्या समोरचा प्रसाद उचलण्याच्या वेळीच जर तुम्ही त्यांच्या दर्शनाला पोहोचलात तर परिस्थिती खूप गंभीर होईल राणी सरकार. बस हे सगळं सांगायला मी इथे आलो होतो. फक्त माझा बळी जाऊ देऊ नका राणी सरकार. बघते जाऊन काय झालंय ते. तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं नाव नाही येणार कुठे. जी राणी सरकार. अरे टिडा, तू इतका शांत कायस? विचार करतोय. अरे वा, तू तर आता एकदम मोठा माणूस झालास की. विचारही करायला लागलास. अरे बघ तरी आपल्याला काय काय मिळालंय ते. हिरा, त्या लोकांनी इतका विश्वास दाखवला आपल्यावर, इतकी श्रद्धा ठेवली. मला तर वाटतं आपण त्यांना फसवत तर नाही आहोत ना. बरं मग ठीक आहे, एक काम करूया. चल आपण बाहेर जाऊन गावकऱ्यांना सगळं काही सांगूया की आपण किती मोठे दगाबाज आहोत. चपला पडतील ना तेव्हा कळेल. अरे घरातून तर जाऊ, सासूरवाडीतून हकलले जाऊ. पावलं पावली धक्के खात राहिलो तर देव काय खुश होणार आहे? खरं खोटं काहीच कळत नाहीये. सरदार, या बोला राणी सरकार, काय हुकूम आहे? सरदार, आम्ही मुलासाठी आशीर्वाद मागायला चाललोय. आम्हाला वाटतं तुम्ही आमच्या बरोबर यावं. एक थोर संत आपल्या गावात आले आहेत. गोष्ट्यांच्या इथे? हो, साऱ्या गावात चर्चा आहे त्यांच्या चमत्कारांची. आपण सरदार पत्नी आहात, आपण कोष्ट्यांच्या घरी कशा काय जाऊ शकता? आणि शिवाय ते खरंच संत आहेत हे कुणाला माहिती? लोकांचं काय हो, 10 तोंड 10 गोष्टी. संतांची कुठे जातपात असते? संतांचे तर गुण बुजायचे असतात. 100 लोकांसमोर कुंभारणीच्या हरवलेल्या बकऱ्याचा पत्ता सांगितला त्यांनी. जर ते खरोखरीचे संत असतील तर मी स्वतः पाया पाडीन त्यांच्या. पण पारख केल्याशिवाय कोणाच्याही पुढे मान झुकवणं माझ्या स्वभावात बसत नाही. बरं एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी त्यांचा चमत्कार पाहिलाय का कधी? मग कानावर पडलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्यांची पूजा करणं हे कुठलं शहाणपण आहे? मी बघितलं नाही म्हणून काय झालं? सारं जग जे बोलतंय ते काय खोटं आहे? आपण कधी देवाला पाहिलंयत का? तरीही जपमाळ ओढताच ना. ही सुद्धा एक ऐकीव गोष्ट आहे. ती गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर उद्या त्या तुमच्या संतांना आपल्या घरी बोलावून घेऊया त्याची परीक्षा. हां, हे बरोबर आहे. मी स्वतः पारख करेन त्यांची. जर ते खरोखरीचे संत निघाले तर पुढे जाऊन पाया पडेन त्यांच्या. ठीक आहे. आणि जर पाखंडी निघाला तर मारून मारून कातडी सोलून काढेन त्यांची. पण त्यांना इथे पूर्ण सन्मानाने आणण्यात यावं. विनाकारण एखाद्याची बदनामी कशाला? बाकी तुमची इच्छा. ठीक आहे, मंजूर आहे. अरे, तुम्ही तर अजून काहीच खाल्लं नाहीये. तुम्हाला तर भूक लागली असेल ना? नाही, हो हो हो. मला तर काळजी वाटत होती की तुम्ही दोघांनी दोन्ही वेळचं व्रत तर नाही ठेवलं. हे व्रत ठेवणारच होते. मीच समजावलं यांना. म्हटलं सासूरवाडीत आहात, एक घासही नाही खाल्लात तर सगळ्यांना वाईट वाटेल ना. मग ह्यांनी माझं ऐकलं. हा तर जावई बापूंचा मोठेपणा आहे. त्यांनी एकही घास खाल्ला नसता तर आम्हाला वाईट वाटलं असतं. जेव्हापासून लालीने हे ऐकलं तिने एकही घास खाल्लेला नाहीये. हो का? मग तर माझ्या हातून मोठा अपराध घडला असता. छे छे, हा तर तिचा धर्मच आहे. उलट तुम्ही लोकांनी तर गावात आम्हाला मान मिळवून दिलाय. उद्या सकाळी सरदारांच्या घरी बोलवलंय तुम्हाला. जावई बापूंचा आदर सत्कार करायचाय त्यांना. सगळ्या गावात जावई बापूंचं कौतुक होतंय. खरंच? हिरा, तिथे काही गडबड तर नाही ना होणार? अरे काय गडबड होणार आहे? अरे गडावरचे लोक हार घालतील तुझ्या गळ्यात. मोठ्या लोकांचं सगळंच मोठं. पंचपक्वानं खायला देतील.
अरे सरदार, त्या गडाचा मालक तुझ्या पाया पडेल. सगळं गाव बघेल ते. मग काय, अरे भेट छोटी दिली तर त्याचीच बदनामी होईल आणि बराच माल मिळाला तर आपली चांदी. हिरा, मला सुरुवातीपासूनच माहित होतं माझ्या हातून ती माशी अशीच नव्हती मेली. त्यात एक गूढ संकेत होता येणाऱ्या चांगल्या काळाचा. हे मीच तर सांगितलं होतं तुला. मी विसरलो नाहीये ते. आता आपण दोघं बरोबर आहोत ना, मग आपलं भलं सुद्धा बरोबरीनेच होईल. आणि म्हणतात ना, एकापेक्षा दोघे बरे. टीडो जी यही हमारा टीडो जी. खुद ही डूबे खुद बन जाए. संत टीडाजी महाराज की खुद ही डूबे खुद बन संत जाए. टीडाजी महाराज की हमारा टीडो जी यही हमारा टीडो जी. कुठेतरी काहीतरी चांगलं होतच असतं. सरदार साहेब येत आहेत. करना चाहे सीधा काम, सरदार येत आहेत. उल्टा पर पावे ना. मारे तुक्का लग जाए तीर बने दुलारा. नमस्कार, नमस्कार. यही हमारा टीडो जी. यही हमारा टीडो जी. संत टीडोजी महाराज की जय. संत टीडोजी महाराज की जय. नाही नाही, जय जयकार करा त्या रामानंद बाबांचा. मी तर त्यांचा एक छोटासा भक्त आहे. सरदार, आपण बोलावणं पाठवलं हा आपला मोठेपणा आहे. मला तर तसंही तुम्हाला भेटायचंच होतं, तुमचं दर्शन घ्यायचं होतं. या समारंभाची अपेक्षा नव्हती मला. मी तर एक छोटासा भक्त आहे, एवढंच. भल्या माणसा, तुम्ही सासूरवाडीला नंतर आलात, पण चमत्कार त्या आधीच दाखवायला सुरुवात केली. सगळ्या गावभर तुमचीच चर्चा चालू आहे. खूप आनंद झाला आम्हाला, पण आमच्यात एक उणीव आहे. आम्ही जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही, आम्ही विश्वास ठेवत नाही. जर तुम्ही आमच्या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर आम्ही स्वतःहून तुमच्या समोर नतमस्तक होऊ. आणि जर तुमच्या म्हणण्यात खोटेपणा आढळला तर 1.25 मणाचा दगड बांधून तुम्हाला नाल्यात ढकलून देऊ. लोक म्हणतायत की तुम्ही हवेत उडत आलात, कुंभारणीच्या हरवलेल्या बकऱ्या शोधून दिल्यात, मोजल्याशिवायच भाकऱ्या किती होत्या ते सांगितलं. आता मी एक भांड मागवतोय, त्यात काय लपवलंय ते सांगितलं तर तुम्ही खरे. सासूबाईंना भाकऱ्या किती सांगून मोठी चूक केली. त्या बाईला बकऱ्या किती सांगितलं ही आणखीन मोठी चूक झाली. हे राम, आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार. टिडा तू मेलास, टिडा तू मेलास आता. सरदार, एखाद्याला सतावणं चांगलं नाहीये. तुम्ही मोठे आहात, पण एक छोटासा प्राणी शेवटी प्राणीच असतो ना. क्षमा करा महाराज, क्षमा करा. आपण तर खरंच अंतर्यामी आहात. हं? तुम्ही तर या भांड्यात काय लपवले ते सांगून टाकलं. खरंच या भांड्यात एक छोटासा प्राणी आहे. माझ्या या चुकीची क्षमा करा महाराज. मला माझ्या कृत्याची लाज वाटते आणि तुम्हा सर्व जणांच्या समोर मी माझ्या कृत्याची क्षमा मागतो. आजच्या या युगात यांच्यासारखा अवतार झाला नव्हता आणि होणारही नाही. महाराज संत टिडोजी महाराज की संत टीडोजी महाराज की जय. या भांड्यात जी गोष्ट मी लपवून ठेवली होती तिच्याबद्दल मी सोडून इतर कुणालाही काहीही माहीत नव्हतं. पण यांनी सांगितलं की यात काय आहे ते. उघडा रे. अरे
ते बघ. संत टिडोजी महाराज की सरदार, काय आहे? ऐका, श्री श्री 108 श्री चंद्रपूर नरेश महाराज श्री चंद्रसेन महाराजांचा संदेश आलाय आणि आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे की त्यांनी संत टिडोजी महाराजांना आपल्या महालात बोलवलंय. ही टिडोजी महाराजांची जी कथा आहे, एक छोटी कादंबरी आहे ती मी 1960च्या सुमाराला जेव्हा माताडी फुलवाडी ग्रंथमालेचा पहिला भाग जेव्हा तयार झाला तेव्हा त्याच्या शेवटी छापली आणि या नावाने प्रचलित फक्त 3-4 कथा आहेत ज्या त्यात आहेत. बाकी ज्या सगळ्या कथा आहेत त्या मी लोककथांमधून, वेगवेगळ्या लोककथांमधून बोधकथा म्हणून एकत्र मी आपल्या पद्धतीने या कादंबरीला पूर्ण केलेली आहे. हे त्या लोकांना काढलेले चिमटे आहेत, त्यांची उडवलेली खिल्ली आहे जे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात, भले राजकारण असो, भले धर्माचं क्षेत्र असो, भले आध्यात्मिक क्षेत्र असो, भले सामाजिक क्षेत्र असो, ते टिडोजी रावांप्रमाणे विना ध्येयाशिवाय, मेहनतीशिवाय उच्च शिखरावर, उच्च पदावर जाऊन बसतात आणि आनंद घेतात आणि समाजाला फसवतात. त्यांच्यावर केलेली ही टीका आहे. टिडोजी